कोश या पाठाचा अभ्यास करूयात. विविध शब्दांचे संदर्भ विश्वकोशातून मिळतात हे आपण शिकलो, परंतु हा प्रत्येक शब्द कसा तयार होत असावा हे समजण्यासाठी त्या शब्दांची व्युत्पत्ती जाणून घेणे आवश्यक आहे. भाषा अधिकाधिक समृद्ध होण्यासाठी शब्दांची उत्पत्ती शोधली पाहिजे. ही प्रक्रिया अतिशय आनंददायक आहे. हा आनंद विद्यार्थ्यांना मिळावा, त्यांना व्युत्पत्ती कोशाची गरज कळावी व शब्दांची उत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी, यासाठी हा पाठ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शब्द हा एकच असतो व तो वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळी रूपे धारण करतो आणि या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. अशा प्रकारे भाषेच्या प्रवाहातील विविध शब्दांचे उच्चार व अर्थ यांच्या मागची रहस्ये व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात. या पाठात व्युत्पत्ती कोशाची माहिती दिली आहे. व्युत्पत्ती कोश, त्याची निर्मिती, त्याची गरज, तो कसा तयार झाला, कसा पहावा, त्याचं कार्य काय, या सर्व बाबींची माहिती या पाठात दिली आहे. ही सर्व माहिती आपण समजून घेऊयात. या पाठामध्ये संवाद दिला आहे. सुरुवातीला आपण तो संवादात्मक शैलीमध्येच ऐकूयात. आई, हे काय आहे ग कोपऱ्यात? अगं, ती सतार आहे. ती आजोबांना इनाम म्हणून मिळाली महाराजांकडून. गावाकडे होती, ती आज आणली आहे. इनाम? इनाम म्हणजे काय ग आई? अगं, इनाम म्हणजे बक्षीस. अगं, माझ्या वर्गातील तनया आहे ना, तिचे आडनाव आहे इनामदार. हो, मला माहीत आहे ती. इनाम म्हणजे बक्षीस, मग इनामदार म्हणजे? आई, कसा झाला असेल ग हा शब्द तयार? थांब, आजोबांच्या खोलीत मराठी व्युत्पत्ती कोश आहे. आपण पाहूया हं त्यात इनाम शब्द कसा तयार झाला असेल. त्याची व्युत्पत्ती आपल्याला त्यात सापडेल. इनाम म्हणजे कायमची देणगी.